श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मी मांडली आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा. तर आज आहे शेवटचा गुरुवार आणि मी इथं छान अशी देवाची पूजा वगैरे करून घेतली, पूजा मांडली. त्याच्यानंतर इथं मी कहाणी वाचायला बसली होती. 4 वाजले होते. अशी छान मांडणी केली देवीच्या पूजेची आणि माझ्या दिव्यात फूल पण आलं होतं. तर मला चांगलं वाटलं, देवीने आशीर्वाद दिला. मग पूजा वगैरे करून घेतली, कहाणी वाचून घेतली. नंतर चहा पिली. 5 वाजले होते आणि चहा वगैरे पिऊन मग स्वयंपाकाला लागली. खीर बनवली, असं वरण बनवलं छान. मुलांना आज तिखट वरण खायचं होतं. तर मग असा जीरा राईस बनवला वरणासोबत खायला मुलांसाठी. मग स्वयंपाक वगैरे सगळा करून घेतला आणि देवाला छान असा नैवेद्य दाखवला. साधंच जेवण बनवलं होतं. पुरणपोळी वगैरे नव्हती बनवली, कारण जरा माझी तब्येत बरी नाही, सर्दी वगैरे झाली होती त्याच्यामुळे. आणि मग उद्यापन पण करायचं होतं आज. मग हळदी कुंकाला असं बायका बोलवल्या होत्या आमच्या तिथल्या. मी साधंच उद्यापन करून घेतलं असं. मग जेवढ्या काही 5 बाया मिळाल्या तेवढं त्यांना मी केळी, पुस्तक देवीचं हळदी कुंकू लावून दिलं आणि असं आपलं साधं सिंपल जेवढं होईल तेवढं मनोभावे श्रद्धानी उद्यापन करून घेतलं. त्यानंतर मग संध्याकाळी मला स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचं होतं. आज गुरुवारचं मी प्रत्येक गुरुवारी मंदिरात जात असते स्वामींच्या. तर श्री स्वामी समर्थ, स्वामी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो, ही स्वामी चरणी प्रार्थना. तर हे बघा, इथं आम्ही सगळ्यांनी छान असं स्वामींचं दर्शन घेतलं. तिथे माळ जपली, थोडा वेळ बसलो. मग तिथून घरी आलो, जेवण वगैरे केलं, भांडी घासली, छान किचन वटा स्वच्छ करून ठेवून दिला. मग मला जरा खाली जायचं होतं सामान आणण्यासाठी. मग कपडे वगैरे चेंज केले आणि मग मी आणि वैभवी निघालो खाली. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.